श्री स्वामी समर्थ. बघा, मोक्षच्या शाळा लवकर सुटली होती, तर शाळा सुटल्या येतानाच व्हॅनमधून उतरला आणि आपल्या फ्रेंडला घेऊन आला सोबत खेळायला. बघा कशी मस्ती करतोय. नुसती मस्ती करायला पाहिजे, बाकी काय नाही. हे बघा, ही मस्ती. लहान मुलांचं किती निरागस हास्य असतं ना. लहान मुलं खरंच देवाघरची फुलं असतात. मग काय, खेळून खेळून मोक्षला लागली भूक आणि मोक्षला खायचं होतं ऑमलेट, पण अंडी काय घरात नव्हती, म्हणून आम्ही निघालो अंडी आणण्यासाठी. इकडे बघा मोक्ष गेट कसा ओपन करतो. त्याला काही उघडत नाही तरी तो ओपन करतो. पण मला थोडी ड्रायफ्रूट्स पण घ्यायची होती, म्हणून मी पहिले गेले ड्रायफ्रूट्स घेण्यासाठी. असे थोडी ड्रायफ्रूट्स घेतली, मोक्षसाठीच घेतली आहे. थंडीमध्ये थोडी खाल्लेली चांगली असतात ना, त्यासाठी. हे बघा, सगळी पिशवी घेऊन कसा निघाला आहे मस्तपैकी. त्याच्या हातात सामान घेतलं ना की त्याच्या हातात पहिलं द्यायला लागतं. ते त्याला घ्यायला आवडतं म्हणजे आवडतंच. हे बघा कसा दाखवते पिशवी. मग आलो आम्ही घरी. पण एक गोष्ट राहिलीच, आम्ही ज्याच्यासाठी गेलो होतो ते अंडी काय आम्ही घेतलेलीच नाही आहेत. मग येताना आम्ही आणला होता वडापाव आणि पॅटीस आणि भजी. मोक्षचं फेवरेट. बाहेरचं तर खरं तर खाऊ नये, पण मोक्षचा दिसलं म्हणजे घ्यायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग काय, मोक्षने खाल्ले भजी आणि वडापाव. हे बघा कसा मस्ती करत खातोय. त्याला वडापाव खूपच आवडतो. ठीक आहे, कधी कधी बाहेरचं खाल्लेलं चालतं. त्यानंतर संध्याकाळी मला जायचं होतं, तर 2-4 जणींकडे हळदी कुंकू होतं, त्यासाठी गेले होते. बघा ना, खूपच छान पद्धतीने असं डेकोरेशन केलं होतं हळदी कुंकवासाठी. मला तर त्यांचं डेकोरेशन खूपच असं आवडलं होतं. खरं तर त्या काकू दरवर्षीच खूपच छान असं डेकोरेशन करतात. हे बघा, आम्ही फोटो पण काढून घेतले आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपला.